आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट सन्मित पोद्दार, जे नमस्कार. नमस्कार. जे 2009 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत आणि आपण नेहमी म्हणतो आर्किटेक्ट हे फील्ड इतकं वास्ट आहे, की ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कामं करू शकता आणि त्यातले बरेचसे फॉर्म त्यांनी ट्राय केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग गप्पांची आपण अशी सुरुवात करूया ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट बनण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं? ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की आपण या फील्डकडे जावं. कारण जनरली असं असतं, की ज्याचं ड्रॉइंग चांगलं असतं किंवा बरोबर. थोडं आर्ट साइडला ज्याचा इंटरेस्ट असतो, ती लोकं एकतर जातात किंवा काही लोकं मित्राच्या ह्याच्यामध्ये जातात, की मी पण चाललोय, तू पण चल. बरोबर, सो बरोबर. तुमची जर्नी कशी होती आर्किटेक्ट बनण्याची? काय सांगाल? खरं पाहिलं तर ही जर्नी नोइंगली आणि अननोइंगली ही फॅमिलीपासूनच स्टार्ट झाली. बरोबर. माझे वडील ही वॉज अ सिव्हिल इंजिनियर. वाह! सो फ्रॉम द डे वन त्यांची थॉट प्रोसेसच होती, की माझा मुलगा हा आर्किटेक्टच बनेल. हं. लहान असताना तर या गोष्टी काही आपल्या माइंडमध्ये नसतात. पण त्यांनी आमचं फाउंडेशन रचतानाच असं रचलं, की लहानपणी असणाऱ्या ड्रॉइंगच्या क्लासेसपासून ते टेक्निकल सब्जेक्ट घेण्यापर्यंत आणि बाकी पुढच्या जर्नीपर्यंत त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत मोटिव्हेट करत गेले आणि हं. घरातलाच बिझनेस असल्यामुळे मला त्या गोष्टींचे बारकावे छोटे-छोटे समजत होते. पण मी अप टू द त्या स्केलपर्यंत नाही. पण मग जेव्हा मला समजलं, की आर्किटेक्चर फील्ड काय असते, त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या आणि मग त्या फाउंडेशनच्या बेसवर मग मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली. हं. त्याच्या अगोदरचं स्कूलिंग माझं भुसावळमध्येच मराठी मीडियमला झालं महाराणा प्रतापमध्ये. 11th-12th माझं नाटा कॉलेजला झालं आणि आर्किटेक्चर माझं पुण्यातल्या एम-एम-सी-ए मधून मी पास आउट झालो. क्या बात है! मग जनरली असं असतं, की ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस राइट, करतो थोडा राइट. अनुभव येण्यासाठी. हो. तर मग ते तुम्ही कुठं केलीत आणि जेव्हा स्वतःचा पहिला प्रोजेक्ट करायची वेळ आली इंडिपेंडेंटली, हं. तर तो प्रोजेक्ट कुठला होता? कुणाच्या रेफरन्सनं मिळाला आणि तो काम करताना काही अडचणी आल्या का? आता प्रॅक्टिसचं म्हणायला गेलं तर तसं बघितलं तर मी सेकंड इयर पासूनच एक आर्किटेक्ट होते. त्यांच्या अंडर फक्त शिकायला जायचो. म्हणजे हं, हं. आफ्टर कॉलेज मी रिमेनिंग टाईम जो असायचा तो मी त्यांच्या ऑफिसला द्यायचो आणि ओके. बऱ्याच गोष्टी मी तिथे शिकलो. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम एखाद्या प्लॅनला कलर करण्यापासून ते शीट फोल्ड करण्यापर्यंतचं वाह! सगळी कामं मी तिथे केली आणि तिथे मी ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी मला पुढे माझ्या करिअरमध्ये नेहमी कामात आल्या. बरोबर. आणि जर फर्स्ट प्रोजेक्ट किंवा या म्हणायचं म्हटलं, तर आता ज्यावेळेस मी जॉइन झालो म्हणजे माझ्या ऑफिसलाच, इंटर्नशिप माझी बंगलोरला झाली. त्यानंतर मग मी ऑफिसच जॉइन केलं आणि फर्स्ट प्रोजेक्ट हा अ, तसं बघितलं तर वडिलांमुळेच फर्स्ट प्रोजेक्ट माझ्याकडे आला, जो रेसिडेन्शियल बंगलोचाच होता. त्यावर आम्ही कंबाईनली काम केलं, म्हणजे वडिलांनी आणि मी. त्यांचा मला बराच सपोर्ट मिळाला आणि मग त्या प्रोजेक्ट नंतर मला प्रोजेक्ट्सवर प्रोजेक्ट्स मिळत गेले क्या आणि बात अशी है! जर्नी माझी स्टार्ट झाली. वाह! आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वडीलही या क्षेत्रात होते हो, तुमचे. तर तसं सेकंड जनरेशन या क्षेत्रातली. राइट. तर मग सुरुवातीला काम करताना थोडं बर्डन प्रेशर जाणवतं का त्यांची मदत झाली? अ, दोन्ही गोष्टी होतात. पहिले बर्डन येतं कारण की आपण त्यांच्या एक्स्पेक्टेशन पर्यंत पोहोचेल की नाही याचं एक टेन्शन असते आपल्या बरोबर, प्रत्येकालाच असतं. बरोबर. कारण की त्यांनी एक स्केल एक स्टेज गाठलेली असते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचणार की नाही हे तर मला आज पण वाटत नाही की मी त्या स्टेजला कधी पोहोचू शकणार आहे. तर हं. ही इज नो मोर. हो. बट स्टिल आय एम ट्रायिंग की मी कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बरोबर. हे बर्डन मला नेहमीच होतं आणि चांगली गोष्ट अशी होती की त्यांच्याकडून मला जे बारकावे शिकायला मिळाले. हं, हं. हालाकी त्यांचा टाईम मला कमी मिळाला. बरोबर. सो बट स्टिल त्यांच्याकडून मी ज्या गोष्टी शिकलो ना, त्या मी कुठेच प्रॅक्टिस जरी केली असती किंवा जॉब जरी केला असता, तर मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या नसत्या. हं, हं. सो त्याचा मला आनंद पण आहे आणि हं. चांगलं पण अदरवाईज दुःख वाटतं. पण आहे की त्यांच्यावर जास्त काम नाही करता आलं. येस. आता मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण वळूया. त्यातला हं. पहिला महत्त्वाचा प्रश्न बीइंग आर्किटेक्ट, प्लॅन या स्टेजचं इम्पोर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे? आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? बघा प्लॅनिंग तसं बघितलं ना, तर प्रत्येक क्लायंटचं घर हे त्याच्या बजेटनुसार सेट नाही होत असं मला वाटते. हं, हं. बजेट काहीही असो, घर हे घर असते. ते मे बी एक 1 बी-एच-के असेल का एखादा बंगलो असेल. हं, हं. तर घर हे असं असायला पाहिजे आणि घराचं प्लॅनिंग अशा दृष्टीने व्हायला पाहिजे, की येणारा क्लायंट जेव्हा कोणी ऑफिसमधून येतो, काम करतो, तो घरात आल्यावर त्याला एक प्रसन्नता वाटायला पाहिजे. सगळ्यात इम्पोर्टंट ते आहे. बरोबर. तर त्या घराचं प्लॅनिंग करताना सगळ्यात इम्पोर्टंट आम्ही सर्क्युलेशन, हं, त्यांच्या रिक्वायरमेंट्स हं. आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी कंप्लीट होतायत का याच्याकडे आम्ही लक्ष देतो. बरोबर आहे. बजेट हा नेहमी आमच्यासाठी सेकंडरीच
पार्ट आम्ही कन्सिडर करतो. एक्झॅक्टली. सो त्यांच्या बजेटमध्ये जर बसलं आणि त्यांच्या गोष्टी सगळ्या फुलफिल झाल्या, तर हं. क्लायंट खुश, तर आपण खुश. वाह! क्या बात है. तुम्ही आता बजेटचा विषय काढला म्हणून अजून एक विचारायचं आहे, की बऱ्याचदा असं होतं, की आर्किटेक्ट वेगवेगळे फॉर्म्स वापरत असतो, हं, क्रिएटिव्हिटी करत हं, असतो हं, हं. आणि त्याला असं वाटत असतं, की दर राइट. प्रोजेक्टमध्ये वेगळं द्यावं. बिलकुल. सो हा एक फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर आहे, की चांगली क्वालिटी द्यावी हं, आणि तिसरा फॅक्टर आहे क्लायंटचं बजेट. हं. तर मग त्या अवेलेबल बजेटमध्ये चांगली क्रिएटिव्हिटी आणि क्वालिटी या तिन्हीचा बॅलन्स तुम्ही कसं करता? थोडं डिफिकल्ट होते, पण तसं जर बघितलं तर फंक्शन आणि एस्थेटिक या 2 इम्पोर्टंट गोष्टी आहेत. हं. तो फर्स्ट प्रेफरन्स कधी पण आम्ही फंक्शन्सला देतो. एस्थेटिक हा सेकंडरी आहे. बट ॲट द सेम टाईम फंक्शनला पकडून आपण एस्थेटिकला पण जर कंबाईन केलं, तर आपल्याला तो गोल अचीव्ह करता येतो. बरं. दुसरं एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये आर्किटेक्ट किंवा एक्सपिरियन्स आर्किटेक्ट आपण हं. असं म्हणू, की त्याची गरज काय आहे घेण्याची? दुसऱ्या कोणाकडनं? कारण आजकाल असं आहे, की हल्ली दुसरेही कोण-कोण लोकं प्लॅन देतात. तर मग आर्किटेक्टकडनंच का तो प्लॅन घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दुसरं कोण-कोण आपण त्याला डिफाईन नाही करायला पाहिजे. हं, बट आर्किटेक्ट आपण जसं आता म्हणतो, कोणी पण कुठल्याही फील्डमध्ये एक स्पेशलाइज असतो. हं. जसं फॉर एक्झाम्पल आपण आता जर डिझायनिंग म्हटलं, स्टील डिझाइन, तर स्ट्रक्चरल इंजिनियर जो असतो, तो आपल्याला स्टीलचे सगळे डिटेल्स देतो. बरोबर. तसं बघितलं तर मग बरेच असे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा हं. XYZ आपण म्हणू, जे म्हणतात आम्ही स्वतः पण हे काम करू प्लॅन शकतो. बट आपण त्यांच्याकडून नाही करत. आपण बरोबर. का एखादा स्किल आणि प्रोफेशनल हायर करतो त्यासाठी. सो प्लॅनिंग आपण जेव्हा म्हणणार तेव्हा आपण आर्किटेक्ट कडून केलेलं कधी पण कधी योग्य. बेटर आहे. आर्किटेक्ट हा एक्सपेन्सिव्ह नसतो. हा एक खूप मुळात गंभीर प्रश्न आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आर्किटेक्ट कडे गेले तर आपल्याला खर्च वाढेल. बट बरोबर. आर्किटेक्ट हा एक्सपेन्सिव्ह नसतो. इनफॅक्ट तो तुमच्या अंडर बजेट काम करून तुम्हाला तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल करतो. करत असतो. क्या बात है! आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे जसं तुम्ही इथले मूळचे आहात. आता तुम्ही शिक्षण पुण्यात वगैरे घेतलंय. प्रश्न असा आहे, की एक आर्किटेक्ट म्हणून तुमचं डेव्हलपमेंटचं व्हिजन, विकासाचं व्हिजन जर विचारलं, हं. तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यात काम झालं पाहिजे, जेणेकरून एक वेगळा जळगाव जिल्हा आपल्याला भविष्यात बघता येईल? बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट तर ट्रान्सपोर्टेशन असते. जर हं, आपण एखाद्या सिटीची ग्रोथ आपण ज्यावेळेस विचार करतो. हं. ट्रान्सपोर्टेशन म्हटलं तर बट ऑब्व्हियस आहे आपल्या तिन्ही सगळे मोड्स आपल्याला फुलफिल व्हायला पाहिजे. हं. बेसिक ट्रान्सपोर्टेशन आपल्या जर या एरियात बघितलं तर रोड्स ही मोठी कनेक्टिव्हिटी आहे. बरोबर. तर रोड डेव्हलपमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे. सिटीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं आलं, तर त्याच्याने जी बेरोजगारी आहे त्या गोष्टी हटतात. काही हॉकर झोन असतात त्यांचं पण आपल्याला रिइस्टॅब्लिशमेंट करता येतं आणि बरोबर. त्याच्याने सिटीची ग्रोथ दिसून येते. हं, हं. ऑटोमॅटिकली दिसून येते. हं, हं. पण तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे थोडा अतिक्रमणाचा इश्यू असेल किंवा रोड डेव्हलपमेंटचा इश्यू असेल. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्यासाठी? प्रशासन माझ्या मते तरी काम करतंय त्याच्यावर. हं. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टींकडे लक्ष देऊन काम करते पण आहे. काही ठिकाणी त्यांना अडचणी येतात, पण लवकरच त्या सॉल्व्ह होतील असं मला खात्री आहे वाह! तशी. क्या बात है! दुसरं आपण नेहमी असं म्हणतो, की कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 हं. महत्त्वाचे घटक असतात. तर जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा जनरली काय पॅरामीटर बघितले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एका चांगल्या स्टीलमध्ये? बघा, तसं बघितलं तर मी एवढं टेक्निकली साउंड तर त्याच्यावर बोलणार नाही. बरोबर. कारण की तो माझा परफेक्शन नाहीये. बट हं. स्टिल तरी मी असं सांगेल की स्टील सिलेक्शन मागे सगळ्यात इम्पोर्टंट आहे की स्टीलची स्ट्रेंथ आणि त्याच्या मागचे ज्या क्वालिटी चेक्स आहेत, हं. त्या कुठल्या-कुठल्या कंपनीज ॲज पर स्टँडर्ड फॉलो करते आहेत, त्या गोष्टी प्रत्येकाने बघायला पाहिजे. आयकॉन स्टीलबद्दल मी ऑलरेडी बऱ्याच प्रोजेक्टमध्ये माझे वापरले गेले आहेत. डायरेक्ट, इनडायरेक्ट क्लायंट थ्रू किंवा कोणाच्या सजेशन थ्रू पण आम्ही वापरले आणि इव्हन आम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअर सोबत पण कन्सल्ट करतो. कुठल्या एखादं स्टील जर अप्रूव्ह करायचं असेल, तर बरोबर. त्यांच्यासोबत पण आम्ही कन्सल्ट करूनच मग पुढे कन्सिडर वापरतो. करतो. हो. मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? अजूनपर्यंत तरी आम्हाला कुठला त्रास झाला नाहीये. ओके. ऑल गुड. क्या बात है! दुसरं आपण इंटिरियरमध्ये पण काम करतो. हो. बऱ्याचदा आता असं होतं, की कस्टमरच तुम्हाला Pinterest किंवा बाकीच्या साइट्सवरनं हं, दाखवत असतो, की हं. आपल्याला असं बनवायचंय. हं. मगाशी तुम्ही सांगितलंत, की आर्किटेक्ट ह्याच्यासाठी पाहिजे, की तो काहीतरी कन्सल्ट करत असतो. बरोबर. इथं आता कस्टमरच तुम्हाला कन्सल्ट करतो. अशा वेळेला ही टेक्नॉलॉजी चांगली आहे, वाईट आहे आणि तुम्ही सगळं कसं बघताय त्याच्याकडे? बघा, तसं बघितलं ना, तर दोन्ही गोष्टी आहेत. मी तर 50-50 म्हणेल. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. हं, चांगलं याच्यासाठी आहे, की आपल्याला कस्टमरची एक्झॅक्ट टेस्ट काय आहे ती समजते बरोबर. आणि त्या बेसवर आपण त्यांच्यासाठी एखादा नवीन प्रॉडक्ट आपण प्रोड्यूस करू शकतो. नॉट हं, एक्झॅक्टली सेम. तसं कॉपी करणं कुठेही पॉसिबल होत नाही. बिकॉज स्पेस वेगळी असते, तिथली रिक्वायरमेंट वेगळी असते. बट आपल्याला त्यांचा कलर कॉम्बिनेशन, त्यांना लागणाऱ्या गोष्टींची टेस्ट आपल्याला समजते. आपण त्या बेसवर चालू शकतो. बट हं, हं. वर्स्ट पार्ट असा आहे, की बरेच जण फक्त त्या फोटोला पकडूनच चालतात, की नाही आम्हाला असंच पाहिजे. त्यांची जागा कमी असेल, जास्त असेल, पण त्या फोटोला पकडून चालतात. दॅट इज नॉट गुड. बरोबर. तुम्ही रेफरन्स म्हणून Pinterest बघा,
बिलकुल बघा. हं. Pinterest आता आलं. जर नीट बघितलं ना, हो. तर मागच्या काही वर्षात Pinterest फॉर्ममध्ये आलं. त्याच्या अगोदर कुठे होतं? बरोबर. त्याच्या अगोदर एखादा आर्किटेक्टच त्याच्यावर काम करायचा, डिझाइन कॉन्सेप्ट बनवायचा, प्रेझेंटेशन द्यायचा आणि बरोबर. मग त्या गोष्टी फायनल होत होत्या. हं, हं. म्हणून Pinterest आहे, नाहीये 50-50 आहे. ओके. दुसरं आतापर्यंत 100 प्लस प्रोजेक्ट केलेले आहेत तुम्ही आणि वेगवेगळ्या फील्डमधले केले. बरोबर. पण त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा द बेस्ट प्रोजेक्ट आहे, थोडं दिल के करीब वाला आहे मामला. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय स्पेशालिटी आहे? खरं म्हणजे फ्रँकली सांगू तर दिल के करीब सगळेच प्रोजेक्ट आहेत. हं. बिकॉज काय होते कुठल्याही आर्किटेक्टसाठी प्रोजेक्टची स्केल मी जसं सुरुवातीला पण सांगितलं, की आपण स्केल बजेटनुसार किंवा त्याच्या व्हॉल्यूमनुसार नाही पकडत. आम्ही हे बघतो, की एखादा प्रोजेक्ट मग तो छोटा असेल किंवा मोठा बंगलो असेल किंवा कुठलाही असेल. जो आपला क्लायंट आहे, तो जर सॅटिस्फाईड आहे, तर ती आपल्यासाठी सगळ्यात बिगेस्ट अचीव्हमेंट आहे, असं हं. आम्ही मानतो. आणि त्या केसमध्ये इव्हन आमचे क्लायंट सोबतचे डिस्कशन्स पण असतात, की हम लोग घर बना रहे, ये आपके लिए बना रहे, अपने को तीसरे को दिखाना नहीं है. बरोबर. सो इफ यू आर हॅपी, देन वी आर हॅपी. हा क्या आमचा बात मोटो आहे. वाह! आणि आता एवढे प्रोजेक्ट करताना ऑफकोर्स एवढ्या वर्षांमध्ये कधी अडचणी, प्रॉब्लेम्स पण आले असतील. हं. तर अशी एखादी सिच्युएशन किंवा केस लक्षात आहे का, की ब्लॅक कॉटन सॉइल असेल, कधी पाऊस आला, कधी मटेरियल आलं नाही, कधी लेबर आले नाहीत, अशी कुठली आणि त्याच्यावरचं काहीतरी सोल्युशन तुम्ही काढलेलं? या नॅचरल आहेत प्रॉब्लेम, बट इतक्या म्हणजे प्रॉब्लेमॅटिक नाही झाल्या. हं, हं. बऱ्याचदा एक्स्कॅव्हेशन करताना किंवा बेसमेंट करताना हं. पाण्याचा प्रॉब्लेम झालेला. हं, हं. बट दॅट इज ओके. तो सगळे सॉर्ट आउट झालेले आहेत प्रॉब्लेम. क्या बात है! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन मुलं आर्किटेक्ट्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्यासारखी यशस्वी वाटचाल जर त्यांना करायची असेल तर? ओके. सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, की कुठलंही काम करताना त्याला मनापासून करा. ते हं. डिझाइन, ते घर तुम्ही जेव्हा डिझाइन करताय, तेव्हा असा विचार करा, की हे आपण स्वतःसाठी करतोय. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा विचार करणार, त्यावेळेस बट ऑब्व्हियस आहे तो प्रॉडक्ट तुमचा दी बेस्टच निघणार आहे. हं, हं. तुम्ही त्याला कमर्शियल माइंडने बघूच नका. स्वतःसाठी करणार तर बेस्ट करणार. क्या बात है! सो थिंक पॉझिटिव्ह ऑल्वेज आणि विथ ऑल द बेस्ट सगळ्यांना. क्या बात है! सो हे होते आर्किटेक्ट सन्मित पोद्दार आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक वास्तू अशी बनवा, की आपल्याला तिथं राहायचंय. एक्झॅक्टली. ऑफकोर्स आणि ती वास्तू पुढचे 60, 70, 80 वर्ष टिकणारी असते आणि बरोबर. जेवढी ती वास्तू टिकते तेवढं तुमचं नाव टिकतं आणि जेवढं तुमचं नाव असतं तेवढी तुम्हाला कामं पुढे मिळायला फार सोपं होतं. बरोबर, बरोबर. त्यामुळे तितकी प्रत्येक वास्तू देताना त्याच्यात 100% द्या. नावावरून आठवलं हं. माझे वडील नेहमी आम्हाला म्हणायचे, की कभी भी बोले नाम के लिए काम करना, हं. दाम के लिए काम नहीं करना. क्या बात है! जब आप नाम कमाओगे तो दाम आपके पीछे ऑटोमॅटिक भागेगा. वाह! तर हे फार महत्वाचं आहे ऑफकोर्स. तर असं एक शेर भी है की कुछ लोग है की काम कर रहे हैं और हम है की नाम कर रहे हैं. हम तर एक ही तसं नाम आहे कर रहे हैं. तर तसं आहे. तर त्यामुळे तुम्ही नाव करत राहावा, काम ऑटोमॅटिकली होत राहतं आणि जस्ट तुमचं एक्झॅक्टली जसं आयकॉन सील. नाव हं, आहे तर लोकांना बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करायचा करायला आहे, की लागत. जस्ट आयकॉन सील वापरायचं तर आपल्याला वापरायचंच आहे. वाह! तर पुन्हा एकदा त्यामुळेच. मनापासून आभार की तुम्ही बिलकुल. आलात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक थँक यू, शुभेच्छा. थँक यू, थँक यू थँक व्हेरी यू, मच. थँक यू.